धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजितदादांनी सोडलं मौन. पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, विरोधकांना आव्हान. आकानं भरपूर माल जमवला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी. पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप. तर वाल्मिक कराडवर पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण. राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा. हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी. मराठा व्यतिरिक्त आणि वेळ देणारे प्रदेशाध्यक्ष हवेत. पदाधिकाऱ्यांची पवारांसोबत चर्चा. दिल्लीत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का. अरविंद केजरीवालांच्या आपला पाठिंबा. इंडिया आघाडी एकत्र नसल्याचं पुन्हा स्पष्ट. केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं. काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला. तर दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास. चव्हाणांची सारवासारव. राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा. कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर. आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली. मुंबईतले प्रश्न घेऊन आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. 2 महिन्यात तब्बल 3ऱ्यांदा भेट. एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, शिंदेंचा खोचक तुला. वांद्र्यातील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती. स्थानिक रहिवाशांचा कारवाईला विरोध. ठाकरेंची शिवसेना रहिवाशांच्या बाजूनं. दादरच्या फुटपाथवरील भाजी विक्रेत्यानं टोरेस कंपनीत गुंतवले तब्बल 14 कोटी रुपये. प्रदीप कुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीनं सगळ्यांचे डोळे विस्फारले. सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी मानल्या जाणाऱ्या फातिमा शेख यांच्याबद्दल दिलीप मंडल यांचा गौप्यस्फोट. अस्तित्वात नसलेलं फातिमा शेख हे पात्र आपणच तयार केल्याचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.